जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत। हृदयविकाराच्या तीव्र त्रासाने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला तातडीची अँब्युलन्स मिळण्यासाठी दिवसभर वाट पाहावी लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला। मात्र आर्थिक अडचणींमुळे कुटुंबियांना खासगी उपचार परवडत नव्हते। रुग्णाची प्रकृती गंभीर होत असताना नातेवाईकांनी 108 आपत्कालीन सेवेशी वारंवार संपर्क साधला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। याचबरोबर रुग्णालयातील तक्रार पेटीत लेखी तक्रार दाखल करून त्याची अधिकृत पोहोचही घेण्यात आली। शिवसेना कार्यकर्ते चित्रांकन घोलप यांच्या सूचनेनुसार पंकज मुकणे रुग्णालयात दाखल झाले। यावेळी प्रशासनाकडून कधी अँब्युलन्स बाहेर गेल्याचे तर कधी चालक उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे परिसरात अँब्युलन्स उभी असल्याचेही निदर्शनास आले। अखेर पंकज मुकणे यांच्या हस्तक्षेपानंतर अँब्युलन्स उपलब्ध झाली आणि गंभीर हृदयरुग्णासह आणखी 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले। या घटनेमुळे पतंगशहा कुटीर रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, मनुष्यबळाचा अभाव आणि 108 आपत्कालीन सेवेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि रुग्णालयात तातडीने फिजिशियन डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर।